काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे. तुम्हाला डावललं गेलं काय अजित पवार बीड प्रकरणामुळे कुठेतरी हे सगळं यादीवर परिणाम एकंदर सद्य स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी. म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झाला आहे तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळं उपमुख्यमंत्री असल्यामुळं अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे, ती दादांकडे दिली पाहिजे. स्थानिक नेते जे आहेत महाविकास आघाडीचे फेरबदल झाला पाहिजे असं प्रफुल्ल पटेल देखील म्हणाले, छगन भुजबळ देखील म्हणाले. अंतर्गत निवडणुका देखील घेण्याचं म्हणणं नाही, आता त्या बाबतीमध्ये माझी काही आणखीन चर्चा झाली नाही. मी आजच आलो आहे सांगते समारोपाच्या या कार्यक्रमाला. त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करूनच मला बोलता येईल. स्थानिक नेते जे आहेत बीड जिल्ह्यातील महायुती असतील किंवा महाविकास आघाडी यांनी कुठेतरी मागणी लावून धरली होती की मुंडेंना पालकमंत्री करतो. एक घ्या, त्यांची मागणी काय असावी त्याच्यापेक्षा माझी स्वतःची भावना ही पक्षाच्या प्रती आपण काय व्यक्त केली पाहिजे आणि सध्या परिस्थितीत आपण स्वतः काय निर्णय घेतला पाहिजे हे या ठिकाणी मी स्वतः म्हणून विनंती केली आमच्या पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला की या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आपण घ्यावी.